आज आमच्याकडे खूप काही स्पेशल आहे. सगळ्यांचा आवडता मेनू आज बनणार आहे आणि ही फर्माईश आहे एका छोट्याशा गेस्टची. आज एक गेस्ट घरी येणार आहे आणि गेस्ट म्हणजेच माझ्या नंदीची मुलगी घरी येणार आहे, माझी भाची. आणि तिची फर्माईश होती की मला ना खरंच जेवण खूप बोर झालं आहे हॉस्टेल. ती म्हणाली की सगळ्या भाज्यांची तर चव सारखीच असते, अजिबात वेगळी काही चव नसते, दररोज तीच चव आणि तेच जेवण असतं. तर त्याच्यामुळे मला खूप बोर झालं आहे, प्लीज तुम्ही माझ्यासाठी काहीतरी नवीन बनवा आणि मला आवडेल असं बनवा. आणि तिला बिर्याणी तिच्या मामाच्या हातची खूप आवडते. बिर्याणी बनवून तयार ठेवणार आहोत, कारण तिला हे माहिती नाही की आज मी तिच्यासाठी काय स्पेशल बनवलं आहे. हा तिच्यासाठी. आणि नंतर तुम्हाला तिची रिॲक्शन पाहायला मिळेलच, तिने काय रिॲक्शन दिलेली आहे जेव्हा तिला हे समजलं की तिच्यासाठी आम्ही बिर्याणी बनवलेली आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या पण फ्रेंड्स हॉस्टेलला वगैरे राहायच्या आणि तेव्हा मला असं वाटायचं की मलाही हॉस्टेलला राहायचं आहे, की छान लाईफ असते, मैत्रिणींसोबत राहायला मिळतं आणि खूप गप्पा गोष्टी आपण म्हणजे 24 तास सोबत राहू शकतो. छान वाटायची मला हॉस्टेलची लाईफ तेव्हा. पण मी हॉस्टेलवरती राहायला जाण्याचा काही संबंधच येत नव्हता, कारण माझं घर आणि कॉलेज हे इतकं जवळ होतं की मी 15-20 मिनिटांमध्येच कॉलेजमध्ये पोहोचून जात होते. आणि त्याच्यानंतर असं एवढं कमी डिस्टन्स असल्यानंतर हॉस्टेलला कोण ठेवणार होतं ना मला. कॉलेजसाठी हॉस्टेलला राहतात तेव्हा मला समजलं की हे सगळं किती डिफिकल्ट आहे, किंवा जेवण वगैरे खरंच तिथलं एवढं आपल्या आवडीप्रमाणे नसतं तिकडे, आणि जसं असेल तसं आपल्याला खावंच लागतं. तिथे आपण कंप्लेंट नाही करू शकत. इकडे यांची अर्धी सगळी बिर्याणीची जी कामं आहेत ती झालेली आहेत आणि इकडे राईस वगैरे 80% शिजलेला आहे. त्यांनी तो आता बिर्याणीसाठी टाकलेला आहे दुसऱ्या मोठ्या पातेल्यात. मला खरंच कधी ना योगेशचं आश्चर्यच वाटतं की कधीच किचनमध्ये येतात आणि माझ्यापेक्षाही छान कसं स्वयंपाक बनवतात, मला हेच आश्चर्य वाटतं. इकडे यांची बिर्याणी बनवून वगैरे तयार झालेली आहे. त्याचं शेवटचं जे डेकोरेशनचं काम आहे ते त्यांचं चाललेलं आहे. आणि यांच्या हातची बिर्याणी खरंच खूप छान लागते. मी जेव्हापासून हे घरी बिर्याणी छान बनवायला शिकलेत ना, तेव्हापासून मला बाहेरची बिर्याणी आवडत पण नाही आणि मी खात पण नाही. एवढं सगळं सुंदर बघून मला असं वाटतं आता की मी हे ठेवणारच नाही कोणासाठी दुसऱ्यासाठी, मी एकटीच खाऊन टाकते की काय, असंच वाटते. ते तिला रिसीव करायला निघालेले आहेत आणि सोबत ऋतूचं पण चालू होतं की मी पण येणार आहे दीदीला रिसीव करायला. आता तुम्ही अंकिताची रिॲक्शन पाहू शकता जेव्हा तिला आता मोठं पातेलं दिसलेलं आहे तेव्हा किती खुश झाली ती. अंकिताच्या कॉलेजमध्ये आता ट्रॅडिशनल डेज वगैरे चालू झालेले होते, त्यासाठी ती माझी साडी वगैरे घ्यायला आली होती, ज्वेलरी वगैरे. आणि ती गेल्यानंतर इथं मला एवढा सगळा पसारा झाला होता, कारण मला एक नेकलेसच सापडत नव्हता. त्यासाठी मी सगळं शोधलं, पण शेवटी त्याचं मला इयरिंग्स काही सापडलेच नाहीत. नेकलेस सापडला पण इयरिंग्स सापडलेच नाहीत. आणि ती गेल्यानंतर मग मला काहीच काम करण्याची तर इच्छाच होत नव्हती. पण असं मी म्हटलं की आता तर करावंच लागणार आहे, म्हणून मग मी सगळे भांडे वगैरे सगळे क्लीन करायला वगैरे घेतले आणि नंतर एक करून सगळं घर पण आवरून घेतलं. दुसरं काय आता कुकिंगमध्ये बनवायचंच नव्हतं, त्यामुळे मग मी म्हटलं थोडीशी क्लिनिंग वगैरे करून घेते. मग इकडे क्लिनिंग वगैरे करून घेतली वॉश बेसिनची आणि असं छान सुंदर चमकत होतं इकडं. त्याच्यानंतर मला आता ही टाकी वगैरे मी क्लीन करून घेतली, कारण 2 दिवस झालं ना माझा असाच ग्रोसरीचा राडा वगैरे पडून आहे.
इकडे मी नेक्स्ट वीकची सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली आहे, कारण आता सकाळी खूप घाईगडबड होते, म्हणून मग मी सगळं भरून वगैरे ठेवलं. भाजीपाला वगैरे सगळं आठवडाभराचा स्टोअर करून ठेवलेला आहे. असा भाजीपाला स्टोअर केला ना तर तो सकाळी जेव्हा घाईगडबड असते तेव्हा आपण पटकन करू शकतो. या हिशोबाने मी सगळं करून ठेवत असते, भरून वगैरे ठेवत असते आणि तेवढंच ते सोपंही जातं आणि आपला टाईमही वाचतो. त्याच्यामुळेच मी असं करत असते. ऋतूच्या कृपेने ही जी घाण झाली ती पण मला क्लीन करायची होती. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत